नमस्कार लाडकी बहिणींनो, तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या फिल्म ॲड चॅनलवरती. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरलेला आहे आणि तुमचे जर पैसे मिळाले नाही आहे, तर तुमचे नेमके पैसे कधी मिळणार हा प्रश्न तुमच्या मनामध्ये आहे. कारण भरपूर महिलांना आता मेसेज आलेला आहे की त्यांचे 4,500 त्यांच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात आलेले आहेत. तर ज्या महिलांनी जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर याचा त्यांना ₹1 मिळाला नव्हता, त्याच महिलांना 4,500 हे जमा करण्यात आलेले आहे. आणि तुमचे जर पैसे अजूनपर्यंत आले नसेल, तर नक्कीच तुमचे पैसे कधी मिळणार याचीसुद्धा तारीख जाहीर झालेली आहे. त्यासोबतच ज्या महिलांना 2 हप्ते मिळालेले होते, म्हणजे जुलै आणि ऑगस्टचे जे पैसे मिळालेले होते, परंतु या महिन्याचे पैसे मिळाले नाही आहे, त्यांचेसुद्धा पैसे आता लवकरच पडणार आहेत. तर त्या महिलांना ₹3,000 मिळाले होते, पण या महिन्याचे त्यांना ₹1,500 मिळालेले नाही आहे. तर आता ते पैसे कधी पडणार याची तारीखसुद्धा जाहीर झालेली आहे. चला आपण बघूया. महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. या योजनेत जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे पैसे एकत्रित आले आहे. त्यानंतर आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. तर त्याची जी तारीख ठरली आहे ती आहे 29 सप्टेंबर. तर 29 सप्टेंबरला तुमचे जे पैसे ते तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. तसेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्याची मुदतवाढ देखील केली जाऊ शकते असे सुद्धा सांगण्यात येत आहे. म्हणजे जी आधी मुदत होती 30 सप्टेंबरची ती आता ऑक्टोबरपर्यंत जाऊ शकते अशी सुद्धा बातमी यामध्ये येत आहे. तर ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत अर्ज करण्याची मुदत ही वाढली जाऊ शकते. त्यासोबतच आता सप्टेंबर महिन्यात ज्या महिलांनी अर्ज केला आहे त्यांना पुढच्या 40 तासात म्हणजेच 29 सप्टेंबरला लवकरात लवकर हे पैसे मिळणार आहेत. तर सप्टेंबर महिन्यात ज्या महिलांना अर्ज केले आहेत त्यांचे अर्ज मंजूर होत आहेत, त्याबाबत मेसेज महिलांच्या मोबाईलवर पाठवले जात आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो तिसरा हप्ता आहे तो आता त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजनेत जुलै आणि ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरलेल्या महिलांना पैसे दिले जाणार आहे. सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना 1,500 किंवा 4,500 मिळणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही. म्हणजे ज्या महिलांनी आता फॉर्म भरलेला आहे तर त्या महिलांना, म्हणजे ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरलेला आहे त्यांची अजून माहिती दिली नाही आहे की त्यांना 1,500 भेटणार आहे की त्यांना 4,500 भेटणार आहे. पण ज्या महिलांनी आधी फॉर्म भरलेला होता त्यांना ते 4,500 मिळालेले आहेत, म्हणजे सप्टेंबरच्या अगोदर. किंवा ज्या महिला आहेत ते ऑक्टोबरनंतर फॉर्म भरतील त्याची अजून माहिती आलेली नाही आहेत. पण सरकारने सांगितलेले आहे की त्यांचे जे मागचे जे पैसे आहेत ते सुद्धा त्यांना मिळणार आहेत. म्हणजेच तुम्ही जर आता नवीन फॉर्म भरलेला आहेत आणि तुमचा फॉर्म आत्ता अप्रूव्ह झालेला आहे तरीसुद्धा तुम्हाला मागच्या महिन्याचे पैसेसुद्धा मिळणार आहेत. तर याबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटतच राहणार आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये आले आहे की नाही ते कसं चेक करावं? तर लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले असं बँकेकडून एक मेसेज येतो, किंवा मेसेज न आल्यास तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने ते पैसे देखील चेक करू शकतात. किंवा तुम्ही बँकिंगची ॲप तुमच्याकडे असेल, जर बँकिंगची ॲप नसेल तर बँकेत जायचं आहे, आणि बँकिंगची ॲप जर असेल तर ऑनलाईनसुद्धा तुम्ही तुमचे पैसे बघू शकता. आणि जर तुमचं अकाउंट जर पोस्टामध्ये असेल तर तुम्हाला कुठलंही टेन्शन नाही आहे, कारण तुमचे थेट पैसे हे DBT मार्फत पोस्टाच्या अकाउंटमध्ये पडत असतात. आणि तुमचं अजूनपर्यंत DBT केलं नसेल तर नक्कीच लवकरात लवकर DBT करून घ्या, म्हणजे तुम्हाला विविध योजनांचा लाभ हा डायरेक्ट DBTच्या खात्यामध्ये मिळत असतो.